तर आता आपण बघूया अनएक्सप्लोर्ड प्लेस नियर मुंबई. ही बघा. नमस्कार मित्रांनो, लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलं असेल. आपण होतो पेल्लार डॅमला. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तिकडून बघू शकता. तर पेल्लार डॅम एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही ठरवलं की अजून काहीतरी स्पॉट एक्सप्लोर करू, कारण टाईम आमच्याकडे भरपूर होता. तर जेव्हा आम्ही सर्च केलं तेव्हा आम्हाला दाखवलं की शिरगाव लेक काहीतरी 18 मिनिटावर आहे, म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो. तर आम्ही नुसते राईड करतोय. 18 मिनिटाचे 20 मिनिटं झाली, 25 मिनिटं झाली. आम्ही शिरगाव गावापर्यंत पोहोचलो, पण तिकडे कुठे आम्हाला लेक दिसला नाही. एकाला विचारलं तर ते म्हणाले ऑपोजिट साईडला आहे, तिकडे तुम्ही बघा. आम्ही त्या दिशेने निघालो आणि तुम्ही बघतायत रस्ता किती खराब आहे, भरपूर खराब होता. शेवटी सागर मला बोलला. सागर म्हणजेच ट्रॅव्हल आणि बरंच काहीसा होस्ट. तो म्हणाला की मी उतरतो इकडे, कारण रस्ता भरपूर खराब आहे, मी चालत येतो. कारण जर बाईक पंक्चर झाली का बाईकला काय झालं तर तिकडे आजूबाजूला काही नव्हतं. जसं तुम्ही बघताय दाट जंगल आहे आणि लहानसा रस्ता आहे फक्त. तर आम्ही नुसतं पुढे जात होतो. आम्हाला वाटलं की पुढे लेक असेल, पण सुदैवाने समोरून एक काका दिसले. ते म्हणाले की पुढे लेक वगैरे काही नाही आहे. एक काहीतरी गावाचं नाव सांगितलं, तिकडे लहानशी लेक टाईप आहे, पण ते बघण्यासारखं नाही आहे. ते म्हणाले तुम्ही पाठी जावा, कुंभारपाड्याला एक छानसं धरण आहे आणि लेक आहे, ते तुम्ही बघा, ते तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणून आम्ही लगेच पाठी फिरलो आणि त्या दिशेने निघालो. आता व्लॉग आपण पुढे सुरू करूया. सायकल ग्रुपामध्ये जाऊ पुढे हळूहळू. बघतो मी, थांब. रस्ते भरपूर खराब आहेत यार, भरपूर. सागरला ते जायला हर टायमाला उतरून जायला लागतं चालत. रस्ते एवढे खराब आहेत ना, डबल सिटी इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ते पण बुलेटला घेऊन. शेरगाव लेक किती लांब आहे इथून? शेरगाव लेक आहे तलाव इकडे. नाही गाव नाही, लेक आपलं नदी वगैरे आहे ते. इथे पुढे कुठे नाही, कुठे इथे ना नदी. तर कचरालच्या पुढे काय आहे, काय वैतर नाही तो. किती लांब आहे तरी तो तलाव? हां. आज वाटतं पुढे घेऊ, काय पुढे घेऊ का इथून जाऊ चालत? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल टेलिग्राम माइल्समध्ये. आणि अजून एका ब्लॉगमध्ये. हा स्पॉटसुद्धा आहे मुंबईच्या जवळ. मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतो, जेव्हा आपण पेल्लार डॅमला गेलो होतो तेव्हा जर आपण काही शूट केलं, पुढे काही एक्सप्लोर केलं तर मग दाखवीन. तर अजून एक काहीतरी आपण एक प्लेस एक्सप्लोर केली आहे. आय थिंक ते हिडन प्लेस आहे, कोणाला माहिती नसेल. एक छोटंसं डॅम आहे, धरण आहे. तर ॲक्च्युली आम्ही जाणं होतो शिरगाव डॅमला, शिरगाव लेकला. तर शिरगाव लेक टाकलं होतं, 18 मिनिटं दाखवते. तर आम्ही शिरगाव लेकपर्यंत शिरगाव गावपर्यंत पोहोचलो, पण आम्हाला कुठेही लेक दिसला नाही. परत फाटी फिरलो तेव्हा लोक बोलले की तिकडे एक कुंभारपाड्याला एक डॅम आहे, लहानसं धरण आहे, ते बघून घ्या, ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पेल्लार डॅमच्या बाहेर पडलात की गुगल मॅपवर शिरगाव टाका आणि शिरगावपर्यंत आतमध्ये आलात मग गुगल मॅप बंद करा, कारण ते तुम्हाला गॅरंटी हरवेल. कोणालाही पब्लिकला विचारा कुंभारपाडा कुठे. तर कुंभारपाडा आले की तुम्हाला परफेक्टली आतमध्ये शिरलात की थोडंसं जायला लागतं रस्ता, तिकडे आतमध्ये तुम्हाला कुंभारपाडा धरण दिसेल. तर आपण आता ते एक्सप्लोर करूया. आणि तुम्ही बघाल ना, लेकचे म्हणा किंवा डॅमचे म्हणा रस्ते खराबच असतात, भरपूर खराब असतात. का ते माहिती नाही, सिरियसली. हे बघा,
आणि इकडे सागर साहेब बसलेले आपले, दमले आहेत ते ॲक्च्युली, कारण भरपूर चालले. कारण रस्ते तुम्ही बघितले भरपूर खराब होते. शेवटी मग ते तो उतरायचा, कारण डबल सीट इज व्हेरी डिफिकल्ट. छान आहे हा स्पॉट. स्पॉट तसा बरं आहे, पण जर तुम्ही पहिला डॅमला येत असाल ना तर थोडंच पुढे, आय थिंक 15-20 मिनिट्स पुढे हा स्पॉट आहे. तर हा ऑन दी वे तुम्ही करू शकतात, जास्त असा लांब नाही आहे. कारण पहिला डॅमला मॅक्स टू मॅक्स तुम्ही अर्धा पाऊण तास घालू शकतात. सकाळी अराउंड 1.5 तास लागतो मुंबईवरून. म्हणजे 10-10:30 तुम्ही तुमचे सर्व स्पॉट होतील. आता वाजले आहेत आता वाजलेत 11:15 आणि आम्ही 2 स्पॉट केलेत. मी असं म्हणेन की तुम्ही पेल्लारला आलात ना, पेल्ला डॅमला, तर हा स्पॉट तर नक्कीच करा. कुंभारपाडा लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की हा अजून एक हिडन प्लेस आहे नियर मुंबई, फिरण्यासारखं बघण्यासारखं. छान आहे, म्हणजे सुकून आहे. तिकडे बसा, तुम्ही आराम करा मस्तपैकी. सर्वीकडे आजूबाजूला मस्तपैकी हिरवळ वगैरे आहे बघा, छान हिरवळ वगैरे आहे. तर हा कुंभारपाडाचा डॅम एक्सप्लोर करून आम्ही बसलो जेवायला. हे बघा, घरचं जेवण आणलं आहे, कुठे बाहेर खायचंच नाही आहे. घरचं जेवण आणलं आहे, चहा बिस्किट पाणी वगैरे सर्व घरून, टेन्शनच नाही. कशाला फुकट डोक्याला ताप चायला पहिल्याच. चला आता आम्ही जेवतो आणि मग ब्लॉग मी एंड करूया. सागर तुझ्या ब्लॉग करून छान वाटलं. मजा आली, धमाल. अशी आपण पुढे अजून भरपूर ब्लॉग येणार आहेत, बघत राहा. हां, करूया अजून भरपूर वेळेला. म्हणजे आता ह्याला लागले ॲक्च्युली 8 महिने होईपर्यंत, पण आता एवढा वेळ नाही लागणार. हां, लगेच लवकर होतील. चला जेवून भेटूया आपण. बाय, टेक केअर. तर हा होता आपला एक लहानसा ब्लॉग, हिडन प्लेस किंवा अनएक्सप्लोर्ड प्लेस नियर मुंबई. या तुम्ही एकदा नक्कीच या. छान आहे, मस्त आहे, छान असं वातावरण आहे. पावसात तर अजून धमाल येत असेल. थोडंसं ऊन लागतं आम्हाला, पावसात थंडीमध्ये मजा येत असेल. मस्त आहे, हे बघा ना यार. तर तुम्हाला हा लहानसा आणि सुकून भरा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. ब्लॉगला लाईक करू नका, शेअर तर नक्कीच करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय. आता तुम्हाला भरपूर असे माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स मुंबईच्या जवळ जे स्पॉट्स आहेत ते बघायला मिळणार आहेत.